तुये येथील सामुदायिक आरोग्य केंद्राच्या परिसरात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला झाला. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी कोरगाव येथील गौतम देवीदास वय 25 याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्ल्यामागे प्रेम प्रकरणातून निर्माण झालेला वाद असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित गौतम देवीदास याच्या विरोधात यापूर्वीही संबंधित परिचारिकेला त्रास देणे, तिचा पाठलाग करणे तसेच आरोग्य केंद्राच्या परिसरात वारंवार येऊन तिच्यावर नजर ठेवणे अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या प्रकरणीही त्याला पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सोमवारी सायंकाळी संशयित तुये सामुदायिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ दबा धरून बसला होता. संबंधित परिचारिका आपली ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी बाहेर पडताच गौतमने अचानक तिच्यावर धारधार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तिच्या डोक्यावर व हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेच्या वेळी आरोग्य केंद्र परिसरातील काही स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत गौतमला पकडून ठेवले आणि त्यानंतर पेडणे पोलिसांच्या ताब्यात दिले. स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा संशयिताला आणखी काही वेळ मिळाला असता तर परिचारिकेचा जीव जाण्याची शक्यता नाकारता आली नसती, अशी चर्चा परिसरात होती. गंभीर जखमी झालेल्या परिचारिकेला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी संशयित गौतम विरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्वीच्या तक्रारी तसेच आरोपीची पार्श्वभूमी यांचा सखोल तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचा हिंसक प्रकार घडल्याने कर्मचारी आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्ड उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कलंगुटकर यांनी दिली. हय, आयची जी घटना जाली तुये परिसरान, तुये हॉस्पिटलच्या परिसरान किंबहुना तुये हॉस्पिटलाच्या कॅम्पसान ज्या प्रकारे हो सुरी हल्लो जालो, एक कोरगोवचो भुरगो आणि एक वजरेचे चेडू ज्या हॉस्पिटलान हे नर्स म्हणून काम करता, जे आपली ड्युटी सोंपोवन घरा वयताले, अशा वेळाचेर तेका गेटीच्या भितर कॅम्पसा भितरूच आडयले आणि तेका घट धरून त्याच्या पोटाचेर तकलेचेर सपासप सुरयेचे वार केले. हे आयकून अत्यंत वायट दिसले. इतलेंच मागता की ज्या प्रकारे हे दिसा ढवळ्या ह्यो गोष्टी अश्यो घडपाक लागल्यो, हे काय नवीन ना. ह्याच्या पयलीं अनेक वेळाचेर ह्या एरियेन घडलेलें आसा. अनेक वेगवेगळ्या वेळाचेर आमी हांगासर आवाज उठयत असतात, पण त्याचो फायदो तसो कांयच जायना. खऱ्या अर्थान पेट्रोलिंगाची अत्यंत गरज आसा, कारण हॉस्पिटल तशेंच ह्या भागाक आयडीसी येता आणि ज्या आयडीसीन वेगवेगळ्या गांवांसून हांगासरली चेडवां मनशां ही कामाक येतात. वेळोवेळी हांगासर पळयलें जाल्यार आमी काही स्ट्रीट रोमियोज कशे हेवटेनसून भटकत असतात. पण जर एखाद्या पुलीस पेट्रोलिंग जर आसात जाल्यार आयची घटना टाळली आसूं शकता आसली. पण हांव वालोर दिता हांगासरले जे स्थानिक जे घटनास्थळी धावले आणि त्या चेडवाची सुटका करून घेतली आणि तेका ह्या हल्ल्यांसून वाचोवन घेतले. दुर्दैव की ती कदाचित आनी मातशा ज्या गोष्टी कळ्ळ्यो तेचेरसून अशें दिसता की ते जर थोडो वेळ त्याच्या हातीन उरलेलें जाल्यार हो भुरगो तेची मर्डर करून मोकळो जाता आसलो. हांव मागता गोंय सरकाराकडे किंबहुना होम डिपार्टमेंटाकडे की अशा गोष्टींचेर तुम्ही लक्ष घालपाक जाय. अति जाल्लें आसा हे. हांगासरल्या पंच सरपंचांचेर सुद्धा हल्ले जाल्ले आसात. वेळोवेळी हांगासर आमी आवाज उठयतात, पण हेचेर कांयच इम्प्लिमेंटेशनान कांयच कसलोच हेचेर केन्ना आमी पळयतात जाल्यार आमच्या आवाजाक प्रत्युत्तर सुद्धा म्हणून केन्ना पेट्रोलिंग केल्ले वगैरे आमकां दिसना. हांगासर अनेक पठार आसात ज्या पठारांचेर रातचे 1-2 जायसर सुद्धा लोक बाटल्यो घेवन बसतात, मस्ती करतात. खंय वयता आमी? वेर वी आर हेडिंग? म्हणजे 2-2 पुलीस स्टेशन सुद्धा आमच्याकडे आसून एका टायमाचेर एक पुलीस स्टेशनालो एक PSI हो पूर्ण पेडणे तालुका सांबाळटालो. आज आमच्याकडे 3-3 पुलीस स्टेशन, 3-3 PI, DYSP, अनेक PSI आणि मोठ्या संख्येन हांगासरले पुलीस भरोवन सुद्धा आज जर आमचे हे परिस्थितींसून जर आमकां वचपाचें दिसता जाल्यार हेच्या सारखे आमचे पेडणेकारांचे दुर्दैव ना. हांव परत एकदा मागता, अजून वेळ गेल्ली ना. कायदो हो लोकांक आमच्या हातीन घेवपाक लावं नाकात. आज ज्या प्रकारे हांगासरल्या त्या तरुणीची सुटका करून ज्या भुरग्यांनी घेतली आणि तो कोण आरोपी आहे ताका पुलिसांच्या सुवातीन केला, तेचेर कारवाई जावची, तेचेर पूर्ण ते इन्व्हेस्टिगेशन जावचें आणि अशा जे बिचारे हांगासरल्यो ज्यो आमच्यो भयणी आसात, हांगासरल्यो बायलां आसात, हांगासरलीं चेडवां आसात, ज्यो फॅक्टरीजात येतात किंवा हांगासरल्यो आपली नोकरी सुटल्यानंतर, ड्युटी सुटल्यानंतर जे वयता, हांकां एक प्रोटेक्शन आसपाक जाय. आमचे कडेन पिंक फोर्स आसा. ह्या हॉस्पिटलांत तैनात केल्ले सेक्युरिटी गार्ड्स आसात. थंय सेक्युरिटी गार्ड सुद्धा बसलेले, पण त्या बिचाऱ्यांक तशें ट्रेनिंग ना. हे ट्रेनिंग वगैरे ह्या लोकांक पुरोवचें, ह्या भुरग्यांक पुरोवचें. आणि मागता सरकाराकडे परत एकदा होम डिपार्टमेंटाकडे
की अजूनही वेळ गेल्ली ना, जागे जाया आणि एक लॉ अँड ऑर्डर मेंटेन करपाक आमी यशस्वी ठरया. देव बरें करूं.